पद्धतीचं कार्यालय यांचा आदर्श घेऊन लोक आपले व्यवसाय बंद करतील अशी अपेक्षा. हे जे कार्यालय तुम्ही आता ओपन केलंय, आता जे कार्यालय तुम्ही आता ओपन केलंय, यामध्ये तुमच्या सभासदांना कशा पद्धतीने मदत होणार आहे? जी संघटनेचं स्थापना करताना जे आमचे हेतू आहे की प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, व्यवसायातली माहिती मिळाली पाहिजे जी आजपर्यंत मिळत नव्हती, त्या पद्धतीने संघटना प्रदर्शन भरवती, त्यात विविध लागणाऱ्या वस्तू कुठं मिळतात, काय मिळतात, केवढ्याला मिळतात, या तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं काम. आणि संघटना मजबूत म्हणजे ज्यांच्या अन्याय होतो, लोक बिलं देत नाहीत, अशा असंख्य अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी संघटना महाराष्ट्र चेन डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशन महाराष्ट्रतर्फे गेल्या 6 वर्ष अगोदर संघटनेची स्थापना झाली. स्थापना झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे प्रतिनिधी नेमले, नंतर तालुक्यामध्ये झाले. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे प्रतिनिधी आहेत, आमची संघटना आहे. आणि कुठेही काही झालं तर आम्ही सगळे एकत्र येण्याचा जे गेल्या 6 वर्षापासून आमचा प्रयत्न चालू आहे की काही झालं तर सगळे एकत्र यावं. ही जी आमची महत्त्वाची गोष्ट होती ती आता पूर्णत्वाकडे चाललेली आहे. आणि त्याच्या पुढची वाटचाल म्हणजे आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही आमचे जे प्रतिनिधी आहेत, संघटना आहेत, पैसे गोळा करून काय नाही होत, पण आपले कार्यालय तिथे स्थापना करत आहेत. आणि पुढे अशाच प्रकारचे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहेत आणि त्या पुढे तालुक्यामध्ये होऊ शकतो. त्याचं कारण कार्यालय स्थापना करण्याचं कारण हेच आहे की सगळे एकत्र आले पाहिजे. कोणती गोष्ट, काही आपला प्रॉब्लेम असेल, कोणते प्रश्न असेल ते म्हणजे सुटला पाहिजे प्रश्न, याकरता असे कार्यालय आम्ही स्थापित करत आहोत. आणि त्याला चांगल्या प्रकारे आम्हाला पूर्ण सपोर्ट भेटत आहे सगळे कार्यकर्त्यांचा. मी सातारा जिल्हा संघटनेचा पूर्ण कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा त्यांना फार फार त्यांचे आभार व्यक्त करतो, अभिनंदन त्यांना देतो आणि शुभेच्छा. व्यावसायिक असोसिएशनच्या वतीने आमच्या संपूर्ण महाराष्ट्राची, संपूर्ण देशाची जी कार्यकर्ते आहे त्याच्यामध्ये सातारा जिल्ह्यानं स्वतःच्या स्ववास्तूमध्ये आपल्या असोसिएशनच्या ऑफिसची स्थापना केली. ही सर्व म्हणजे सागरबाई असतील, ज्या सर्व राज्य संघटनेची जी पदाधिकारी, जे मार्गदर्शक आहेत, त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आमचं संघटन कौशल्य ते चांगलं असल्याकारणानं आम्ही या स्वतःचं सातारा जिल्ह्यात स्वतःचं कार्यालय आम्ही उभं करू शकलो. याच्यामध्ये आमच्या सर्व सभासदांचं फार मोलाचा हात आहे. त्यांच्या सहकार्याने त्यांनी ज्या सभासद म्हणून झाले त्यांच्या मिळालेल्या वर्गणीतून आम्ही हे कार्यालय उभं केलं. काही पैसे आम्ही स्वतः प्रोडक्टचे घातलेले आणि त्यातून हे कार्यालय उभं झालं. त्याच्यामध्ये सातारा बोर्ड समाजानं सुद्धा त्यांचं ही वास्तू आम्हाला दिलं, त्याबद्दल त्यांचंही मी माझ्या वतीने चेन डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत सातारा जिल्हा मंडळ प्रशासनच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दगडूशेठ फडणवीस साहेब, राज्याचे चेअरमन सागरबाई चव्हाण तसेच राज्यातील सर्व पदाधिकारी, 15 जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी नूतन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित आहेत. त्या कार्यालयामध्ये जी जिल्ह्यातील सर्व जी काही चर्चा, बैठका वगैरे मिटिंग हे एकमेव ठिकाण जिल्ह्यात एक केंद्रभूत ठिकाण जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत. 11 तालुक्यामध्ये आमच्या 11चे सभासद आहेत. त्या 11 सभासदांचं एक केंद्रित ठिकाण करण्यासाठी मी ह्या कार्यालयाची वास्तू उभी केलेली आहे. आज या कार्यालयाचं उद्घाटन सोहळा होतो.